नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम पवार स्पर्धा जगत या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे MPC ग्रुप बी PYQ सिरीज. MPCमध्ये म्हणजेच MPCच्या कंबाईन ग्रुपमध्ये विचारले जाणारे किंवा विचारले गेलेले प्रश्न आपण बघणार आहोत 2017 पासून ते 2022 पर्यंतचे आणि सब्जेक्ट वाईज बघणार आहोत. आणि आजच्या पार्टमध्ये आपण इतिहास या विषयाचे प्रश्न बघणार आहोत. पहिले 2 वर्षातील 2017 आणि 2018. व 2018. आजच्या पार्टमध्ये पार्ट 1 मध्ये इतिहास या विषयातील 2017 व 2018 च्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेले इतिहासातील प्रश्न आपण आज बघणार आहोत. तेव्हा सुरू करूया मित्रहो. बघा, प्रश्न क्रमांक आपला हा पहिला आहे आणि त्या पेपरनुसार हा 26वा. बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणी केले? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्र हो, स्वातंत्र्य चळवळीत स्त्रिया म्हणा किंवा शेतकरी, ठीक आहे, यांना आणण्याचं काम कोणी केलं आहे? तर ते आहेत महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण रिकामी जागा होते. बघा, 1857च्या आधी इंग्रजी सैन्य यांचं प्रमाण खूप कमी होतं आणि हिंदी सैन्य यांचं प्रमाण खूप जास्त होतं भारतीय सैन्यांमध्ये, ठीक आहे. आणि 1857मध्ये उठाव झाला. तर पुन्हा तसे होऊ नये, ठीक आहे, पुन्हा तसे होऊ नये म्हणून काय व्हाईसरायने काय केले होते, म्हणजे सैन्य तुकडीमध्ये इंग्रजांची संख्या वाढवली आणि हिंदी जे सैनिक होते भारतीय त्यांची संख्या कमी केली. म्हणजेच इंग्रजी सैनिकाचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? 1:2. पर्याय क्रमांक 1. बघा, वासुदेव बळवंत फडके यालाच आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. हे कोणत्या खात्यात लिपिक होते? आता खरं तर हे जॉबसाठी रेल्वे तसेच टपाल खात्यात लिपिक होते, टपाल खात्यात पण जॉब करत होते. पण लिपिक कुठे होते? तर लिपिक हे टपाल खात्यामध्ये होते, ठीक आहे. परंतु याचं आन्सर दिलं नसून हा प्रश्न जिथे नाही का काढून टाकलाय किंवा हे करून टाकलाय, काय म्हणतो त्याला, गाळण्यात आलाय. ओके, जोड्या लावा. बघा, साम्राज्यवादी विचारसरणी ही व्हॅलेंटाईन चिरोलची आहे का? तर हो. तर ए साठी 1. साम्राज्यवादी विचारसरणीचे कोण होते? व्हॅलेंटाईन चिरोल, ठीक आहे. केम्ब्रिज विचारसरणीचे अनिल सेहल. राष्ट्रवादी विचारसरणीचे होते RC मुजुमदार. आणि साम्यवादी विचारसरणीचे होते RP दत्त. ते योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. आणि या चिरोलनेच काय म्हटलं होतं माहिती आहे का आपल्या लोकमान्य टिळकांना, ठीक आहे, असंतोषाचे जनक, भारतीय असंतोषाचे जनक, ठीक आहे. कोणाला? लोकमान्य टिळक. ओके, चिरोल नाही. ते साम्राज्य विचारसरणीचे होते. ओके, केम्ब्रिज विचारसरणीचे अनिल सेहल होते, राष्ट्रवादी विचारसरणीचे मुजुमदार व साम्यवादी विचारसरणीचे RP दत्त.
पुढील प्रश्न बघा बघा टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? तर बघा टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना हे पर्याय क्रमांक 1 दोराबजी टाटा यांनी केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढील 31वा 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 होते बॉम्बे गॅजेट, पर्याय क्रमांक 2 आहे बॉम्बे कुरिअर, पर्याय क्रमांक 3 आहे दर्पण आणि पर्याय क्रमांक 4 आहे बॉम्बे हेरॉल्ड. तर 1789 मध्ये मुंबईत किंवा मुंबई प्रांतामध्ये सुरू झालेले पहिले वृत्तपत्र ते होते बॉम्बे हेरॉल्ड. प्रश्न 32वा 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर यांचा खून केला. बघा अंदमान या बेटावर कोणाचा खून केला होता? तर लॉर्ड मेयो यांचा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 33वा रिकामी जागा यांच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत म्हणजेच काय? ते पौरुषीय आहेत, दैविक नसून ते पौरुषीय आहेत, म्हणजे पुरुषांनी लिहिलेले आहेत, मानवाने लिहिलेले आहेत, देवाने लिहिलेले नाही असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. आणि हे असे मत कोणाचे होते? महात्मा फुले यांचे. 34वा चोरी चोरा घटनेनंतर रिकामी जागा ही चळवळ संपुष्टात आली. तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. 1922 मध्ये चोरी चोरा घटना घडली बिहारमध्ये आणि तिथूनच 1920 साली जी असहकार चळवळ सुरू केली होती महात्मा गांधींनी ती बंद पाडली, कारण की त्याला हिंसेचे वळण लागले होते. तेव्हा पर्याय क्रमांक 3 असहकार चळवळ. प्रश्न 35वा खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? कोणत्या चळवळीशी सहकारी? बघा ए आहे भाऊराव हिरे, विठ्ठल विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊराव थोरात आणि जी.के. देवधर. तर हे सर्वच व्यक्ती ही सहकारी चळवळीशी संबंधित होत्या. तेव्हा योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात खालीलपैकी कोणती संस्था काढली होती? तर कर्वेंनी बघा महर्षी कर्वेंनी पुण्यामध्ये विधवा महिलांसाठी महिला आश्रम काढले होते. ओके 1896 मध्ये. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व यांनी केले. तर लखनौ येथील कोण होत्या? अवधच्या बेगम. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 38 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? तर आपणा सर्वांना माहीत आहे 1949 कोणत्या विद्यापीठाची स्थापना आहे? पुणे विद्यापीठ. ओके. प्रश्न 39वा 1908 च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी प्रकाशन बंद केले होते? एक होते युगांतर, एक होती संध्या आणि एक होते वंदे मातरम. तेव्हा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य होणार. ब्रिटिश शाहीने कोणत्या कायद्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? बघा ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? 1857 नंतर 1858 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा पुरा राज्यकारभार हाती घेतला होता. ठीक आहे.
प्रश्न पुढील बघा, कालानुक्रमे रचना करा. बघा, दुसरी गोलमेज परिषद आहे, गांधी आयर्विन करार, नेहरू अहवाल आहे आणि जातीय निवाडा. बघा, सर्वात आधी काय झालं होतं, नेहरू अहवाल. ठीक आहे, नेहरू अहवालानंतर गांधी आयर्विन करार झाला आणि या करारानुसार महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले आणि शेवटी तीनही गोलमेज परिषदा पार पडल्यानंतर जातीय निवाडा जाहीर करण्यात आला. तर काय होणार, बी सी, दुसरी गोलमेज म्हणजे ए आणि शेवटी डी, बी सी ए डी. पर्याय क्रमांक 3. इसवी सन 1857च्या उठावात होळकर हे तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती. तर बघा, महूमध्ये शिपायांनी बंड केले होते होळकरांच्या शिपायांनी आणि इंदोरमध्ये. तेव्हा योग्य उत्तर होणार बी आणि सी, पर्याय क्रमांक 2. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून यांची नेमणूक करण्यात आली. तर ते होते सर विल्यम मेयर. ओके, कोणत्या कायद्यानुसार, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, जो 1919 मध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, आणि या कायद्यानुसार एक हाय कमिशनरची नियुक्ती करण्यात येणार होती आणि लगेच मग 1920 मध्ये सर विल्यम मेयरला भारताचे प्रथम हाय कमिशनर म्हणून नेमण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2. मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली. ठीक आहे, तर पबना येथील शेतकऱ्यांनी स्वतःसाठी शेतकऱ्यांची एक संघटना वेगळी बनवली होती. ठीक आहे, पबना हे शहर कुठे आहे, बंगालमध्ये, पश्चिम बंगाल. ओके, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. तर आपल्या सर्वांना माहीत आहे बघा, ऑपरेशन पोलो हे हैदराबाद. ओके, निजामशाहीचं संस्थान होते आणि त्याला भारतात विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवण्यात आले होते. कोणा थ्रू, गृहमंत्री कोण होते आपले, सरदार वल्लभभाई पटेल 1948 मध्ये. ओके, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली. बघा, विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना. ठीक आहे, तर हे नियतकालिक कोणी सुरू केले होते, पर्याय क्रमांक 4, साने गुरुजी यांनी. जोड्या लावा, किचकवध कोणी लिहिले होते नाटक, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. ओके, यांनी ए साठी किचकवध कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. स्वदेशी कोणाचे होते, गणेश बल्लार फणसकर. वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी. उत्तर काय होणार, 3, 1, 2, 4, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी कर्वे यांना दिले होते. तर त्यांना भारतरत्न पण मिळालं होतं 62 मध्ये, 1962. पद्मविभूषण पण मिळालं आहे, डी.लिट पण दिले आहे. ठीक आहे, आणि हे
LLD पण मुंबई विद्यापीठाने आणि DLIT पुणे विद्यापीठ. ठीक आहे. तेव्हा वरील सर्व सन्मान हे महर्षी कर्वांना मिळाले होते. ओके. शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं आहे आणि देवाने त्यांना 102 वर्षाचं आयुष्य पण दिलं होतं. ओके. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना रिकामी जागा यांच्या प्रयत्नांनी झाली. तर ते कोण होते? माधवराव बागल आणि रत्नापा कुंभार. ओके. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे अनुयायी झाले. तर कोणाचे? महात्मा गांधीचे. सुरुवातीला ते कोणाचे अनुयायी होते? लोकमान्य टिळक. नंतर ते टिळकांनंतर महात्मा गांधी यांचे अनुयायी बनले होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद या पुस्तकात आढळतो. तर ते आहे समुद्र किनारीचा वादविवाद, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली कोणती? ठीक आहे. जी उमेशचंद्र बॅनर्जी यांनी मूलभूत उद्दिष्ट सांगितली होती काँग्रेसच्या स्थापनेच्या, त्या कोणत्या उद्दिष्ट सांगितले होते बघा? ए आहे सामाजिक समता आणि समानता, बी आहे राष्ट्रीय भावना, सी आहे धर्मनिरपेक्षता आणि डी आहे ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. तर बघा, राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण हे उद्दिष्ट सांगितले होते फक्त 2. धर्मनिरपेक्षता किंवा सामाजिक समानता वगैरे त्यामध्ये नव्हते. तर योग्य उत्तर होणार बी आणि डी, पर्याय क्रमांक 2. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली आहे? 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बघा, बागची यांचं पुस्तक आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. तर ही जोडी इथे योग्य आहे. हे खालच्या तिन्ही जोड्या चुकलेल्या आहेत. ओके. बघा, यस गोपाल हे यांचं पुस्तक आहे ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. अनिल शील यांचं पुस्तक आहे इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम. ओके. आणि हिरालाल सिन्हा यांचं पुस्तक आहे प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 to 89. आपल्याला बरोबर जोडी विचारली होती, ती आहे पहिल्या क्रमांकाची, पर्याय क्रमांक 1, बागची, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली आहे? तर हा पण सोपा प्रश्न होता. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली आहे? सचिंद्रनाथ सन्याल, पर्याय क्रमांक 4. तेव्हा मित्र हो, इथेच आपले 2017 व 2018 मधील ग्रुप बी मधील इतिहासाचे प्रश्न संपतात. आपण पुढील पार्टमध्ये 2019 व 2020 हे प्रश्न घेऊन येणार आहोत आणि थर्ड पार्टमध्ये 2021 आणि 2022. त्यानंतर आपण एका वेगळ्या विषयाचे प्रश्न घेऊन येणार आहोत. बघा, ही PYQ सिरीज नाही का, आता तुमचा बघा 5 जानेवारीला आपल्याला पेपर द्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास झाला आहे असंच म्हणावं लागेल. इथून पुढे 20-25 दिवस जे काय 20 दिवस नाही आहेत
आणि या दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन ओके आणि जास्तीत जास्त सराव करायचा आहे. ठीक आहे. आणि रिव्हिजन कसं करावं आणि सराव कसा करावा, ठीक आहे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न हे अटेंड पण झाले पाहिजे आणि सोबत बरोबर पण आले पाहिजे. ठीक आहे. आणि पेपर सोडवण्याची जी स्पीड असते, वेग असतो, तो पण वाढला पाहिजे. ओके. त्यासाठी PYQ सिरीज एक तुम्हाला मदत म्हणून ठरणार आहे. तेव्हा मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लगेच लाईक करा आणि पुढील PYQ सिरीजमधले आपले पुढील जेवढे काही व्हिडिओ येणार आहेत